वामनदादाची कविता आहे आणि त्यामध्ये अनिरुद्ध वनकर नावाचा एक कवी म्हणतो की मला चीड येत नाही हा माझा गुन्हा. खऱ्या अर्थानं आंदोलन अंकुश जे लढतंय हे तुमच्या आमच्यासाठी लढतंय. खऱ्या अर्थानं 25, 26, 27 वर्षापूर्वी आमच्या गावातल्या आणि इथं मंचावर बसलेल्या या चळवळीच्या कार्यकर्त्यांनी पाया रचला आणि आज कळस ठेवण्याचं काम आंदोलन अंकुश करत आहे आणि त्याचे साक्षीदार आपण सर्वजण आहोत. खऱ्या अर्थानं आपल्या गावामध्ये त्या पंचगंगा प्रदूषणाचं एवढं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा विविध माध्यमाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम आपण करत आहोत. ते करत राहील. 1, 2 आणि 3 या मोर्चाच्या अनुषंगानं म्हणजे धरणं आंदोलन आणि पाणी बंद पर्यायानं जर या शासनाला किंवा तिथल्या लोकांना त्याची जाग नाही आली आणि त्याची जाणीव नाही झाली तर आपल्याला या गोष्टी कराव्या लागणार आहे. या संदर्भात आपण ही बैठक लावली. या बैठकीमध्ये खऱ्या अर्थाने या चळवळीची ही सगळीच लोक आपण आहेत आणि ही लोक त्या आंदोलनामध्ये सहभाग 100% नोंदवणार आणि गावातील सगळी लोक म्हणजे ज्यांना त्याची जाणीव आहे ही सर्वच लोक आपल्या त्या आंदोलनामध्ये 100% अब्दुल लाटेमधून येणार. आणि आपण पंचगंगेचं पाणी पित नाही असं नाही आहे, कारण दूध गंगेचं पाणी हे कालापुरतं मर्यादित आहे. आपण फक्त तुम्ही जसं सर म्हणाला की आपण पिण्यासाठी स्वतःच्या पिण्यासाठी पाणी पिऊ शकतोय, आपणाला फिल्टरचं पाणी पिऊ शकतोय, पण आपण जनावरांना काय देणार आहे, आपल्या शेतीला काय देणार आहे. आपल्या शेतीला आणि जनावरांना हेच पंचगंगेचं पाणी आपण पाजतोय आणि त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. शिरोळ तालुका हा कॅन्सरग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातोय. ही ओळख जर पुसायची असेल तर या आंदोलनामध्ये आपल्याला सहभाग नोंदवावा लागेल, सर्वांनीच सहभाग नोंदवावा लागेल. आणि म्हणून आज हे आंदोलन फक्त आंदोलन अंकुशाचं राहिलेलं नाही, आज हे आंदोलन तुमचं आमचं झालेलं आहे आणि हे तुमचं आमचं आंदोलन आपण पुढे नेण्याकरता सर्वांनी एकत्र येऊन हा लढा आपण उभा केला पाहिजे. त्याचबरोबर मी सुरुवातीला शब्द जे वापरले मला चीड येत नाही हा माझा गुन्हा, हे वापरण्याचं कारण आज शेजारी लोक जे प्रोसेसवालं आपल्या आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना जर धमकी देत असतील तर या तालुक्यानं पेटून उठलं गेलं पाहिजे की त्यांना प्रत्युत्तर दिलंच गेलं पाहिजे. तुम्ही शुद्ध पाणी पिताय आणि आम्हाला अशुद्ध पाणी पाजताय, ते प्रोसेसचं पाणी रसायन युक्त पाणी तुम्ही पाजताय. खऱ्या अर्थाने याचा राग प्रत्येकाच्या मनामध्ये आला गेला पाहिजे आणि आपण या रागाला पेटून उठून येणाऱ्या काळाचं 1, 2 आणि 3 तारखेचं आंदोलन आपण जे उभं केलेलं आहे या उभा केलेल्या आंदोलनाला सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला गेला पाहिजे आणि ते आंदोलन यशस्वी करून या नदी प्रदूषणाचा जो केलेला त्यांनी थाट घातलेला आहे त्याचं कळस रचण्याचं काम आपण या माध्यमातून केलं गेलं पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी लाटेतील असेल किंवा आपण आलेल्या सर्वच मंडळींनी आपण येणारच आहे, पण लाटेतील मोठ्या प्रमाणात येणारे लोक येतील आणि हे आंदोलन यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी एवढंच इथं बोलतोय आणि इथं थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.